गुड मॉर्निंग स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं पंत अकॅडमी मध्ये स्वागत आहे. पंत अकॅडमी गेली 30 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करते आहे. तुमचं उज्ज्वल शैक्षणिक भवितव्य घडवणं हाच आमचा संकल्प आहे. त्यासाठी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून एका पाठोपाठ एक अनेक व्हिडिओ बनवत आहोत. या सर्व व्हिडिओंचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे. जे विद्यार्थी सध्या 12वी सायन्स मध्ये शिकतायत त्यांच्यासाठी व्हिडिओंची एक मालिकाच आपण चालू करतो आहे. तुमचे जे मित्र 12वी सायन्स मध्ये शिकतायत त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. तुम्ही स्वतः या व्हिडिओना लाईक सबस्क्राइब करा. पंत अकॅडमीचे जे व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन त्यामुळे तुम्हाला भेटेल आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. आज आमचे अनेक विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी उत्तम करिअर घडवलेलं आहे. आपण जी व्हिडिओची मालिका चालू करतो आहोत याचा बोर्ड एक्झामच्या तयारीसाठी, याच्याशिवाय जेई, नीट, नाटा, एनडीए, केव्हीपीवाय, आयसर, व्हीआयटी, बिट्स पिलानी यासारख्या नॅशनल लेवलच्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी हे आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत. त्याचा फायदा तुम्ही आणि तुमचे मित्र उठवाल अशी मी अपेक्षा करतो. आज आपण खास करून 12वी सायन्स मधला जो पहिला टॉपिक आहे मॅथेमॅटिकल लॉजिक याचा अभ्यास करणार आहोत. तर या टॉपिक मध्ये आपण काय शिकणार आहोत? मॅथेमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू हा पहिला कन्सेप्ट शिकणार आहोत. व्हॉट इज मीन बाय स्टेटमेंट आणि हाऊ टू फाइंड आउट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट हे आपण बघणार आहोत. लॉजिकल कनेक्टिव्हिटी. लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे नेमकं काय असतं, किती टाईपच्या लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहेत याचाही अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय हेही बघणार आहोत. हे कंपाऊंड स्टेटमेंट लॉजिकल कनेक्टिव्हिटीनं कसं कनेक्ट केलं जातं हेही बघणार आहोत. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट हे सुद्धा बघणार आहोत. त्याच्याशिवाय ट्रूथ टेबल, रिलेशन ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट याही गोष्टी आपण शिकणार आहोत. याच्याशिवाय स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स या गोष्टी शिकणार आहोत. टॅटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजेन्सी याचाही अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करणार आहोत. क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट, ड्युअलिटी या गोष्टींचा सुद्धा या टॉपिक मध्ये आपण अभ्यास करणार आहोत. याच्याशिवाय ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक स्विचिंग सर्किट्स अँड स्विचिंग टेबल एवढ्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. तर आपण या प्रत्येक इथे जे बोर्ड वरती पॉइंट्स दिलेले आहेत त्याचा स्टेप वाईज आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा आपण या टॉपिक मध्ये काय शिकणार आहोत ते मेन्शन करून घ्या, मग पुढे आपण स्टेप वाईज सगळ्या गोष्टी बघत जाऊ. ओके, राईट. तर मॅथेमॅटिकल लॉजिक. लॉजिक मीन्स आर्ट ऑफ रिझनिंग और द सायन्स ऑफ रिझनिंग. मॅथेमॅटिकल लॉजिक हे जे वर्ड आहे, टॉपिकचं नाव आहे, त्याच्यामध्ये लॉजिक या शब्दाचा अर्थ आहे आर्ट ऑफ रिझनिंग किंवा द सायन्स ऑफ रिझनिंग. या टॉपिक मध्ये आपल्याला प्रथम बघायचे स्टेटमेंट म्हणजे काय. स्टेटमेंट इज अन असर्टिव्ह सेंटेन्स हॅव्हिंग अ डेफिनाइट मीनिंग. स्टेटमेंट म्हणजे एक असर्टिव्ह सेंटेन्स असतं ज्याला निश्चित असा काहीतरी अर्थ असतो, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. आणखीन एक डेफिनेशन स्टेटमेंटची मी बोर्डवरती लिहिलेली आहे. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह or assertive sentence which is either true
or false but not both simultaneously. स्टेटमेंट हे डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स असतं. एक तर ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, मात्र एकाच वेळी ते ट्रू आणि फॉल्स असत नाही, हेही लक्षात घ्या. स्टेटमेंट्स आर युजुअली डिनोटेड बाय, स्टेटमेंट कशाने डिनोट करतात बघा, P, Q, R यासारख्या लेटर्सनी स्टेटमेंट डिनोट केली जातात. सो राइट डाउन द डेफिनेशन ऑफ द स्टेटमेंट. आता आपण स्टेटमेंट म्हणजे काय बघितल्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट बघणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं की एव्हरी स्टेटमेंट मस्ट बी आयदर ट्रू और फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट एक तर ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. इफ द स्टेटमेंट इज ट्रू, वी से दॅट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी म्हणणार आहे. इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, एफ असणार आहे. आपण टी आणि एफ च्या बदली टी साठी आपण 1 वापरू शकतो आणि एफ साठी आपण 0 वापरू शकतो. वन कॅन यूज 1 and 0 for t and f respectively. Instead of t we can use 1 and instead of f we can use 0. बघा मी इथे काही स्टेटमेंट एक्झाम्पल म्हणून लिहिलेले आहेत. The following sentences are statement. बघा, earth revolves around the sun. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे ट्रू स्टेटमेंट आहे की फॉल्स आहे, तर इट इज ट्रू. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. बघा 6 इज अ प्राइम नंबर. आता मला तुम्ही सांगा 6 हा प्राइम नंबर आहे का, तर 6 हा इवन नंबर आहे, प्राइम नंबर नाहीये. आणि त्यामुळं 6 इज अ प्राइम नंबर हे जे सेंटेन्स आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे. त्याच्यानंतर दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहे. सो राइट अप. स्टेटमेंट आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघितल्यानंतर आपण बघणार आहोत नॉट स्टेटमेंट. बघा नॉट स्टेटमेंट कशाला म्हणायचं, सेंटेन्स विच आर इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह मध्ये कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट असे 3 टाइप्स येतात. और सजेस्टिव्ह आर नॉट स्टेटमेंट. जी सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह असतात म्हणजे प्रश्नार्थक असतात, एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक असतात, इम्पेरेटिव्ह मीन्स आज्ञार्थी, विनंतीवाचक, कमांड दाखवणारी जी सेंटेन्स असतात. और सजेस्टिव्ह समथिंग काहीतरी सुचवणारी असतात. अशी सेंटेन्स ही स्टेटमेंट नसतात, त्याला आपण नॉट स्टेटमेंट असं म्हणतो आहे. मी इथं काही एक्झाम्पल लिहिलेले आहे. बघा शट द डोर. शट द डोर हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, कदाचित कमांड आहे किंवा ऑर्डर आहे. प्लीज कम हियर. प्लीज कम हियर हे सुद्धा इम्पेरेटिव्ह आहे, मात्र कुठल्या टाइपचं इम्पेरेटिव्ह आहे, रिक्वेस्ट टाइपचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. व्हॉट इज युअर नेम हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, किंवा व्हॉट अ टेरिबल ऍक्सिडेंट इट इज हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. लेट अस गो फॉर अ वॉक हे सजेस्टिव्ह आहे. थोडक्यात काय, जी सेंटेन्स इम्पेरेटिव्ह असतात, इंट्रोगेटिव्ह असतात, एक्सक्लेमेटरी असतात किंवा सजेस्टिव्ह असतात, ती सेंटेन्स स्टेटमेंट नसतात, नॉट स्टेटमेंट कॅटेगरीज मध्ये येतात. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही,
Shut the door हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? वी कॅनॉट फाइंड आउट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दिस सेंटेन्स. म्हणून आपण याला नॉट स्टेटमेंट या कॅटेगरी मध्ये टाकतोय. प्लीज कम हियर असं मी तुम्हाला विचारलं, सांगितलं प्लीज कम हियर. आता हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे? तर याचं उत्तर आपण देऊ शकत नाही. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आपण फाइंड आउट करत नाही. ही जी मी इथे लिहिलेली बोर्डवरची जी सेंटेन्स आहे या सेंटेन्सेसची आपण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून ही नॉट स्टेटमेंट कॅटेगरीज मध्ये जातात. ओके, मला वाटते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. राईट डाऊन. तर स्टेटमेंट नॉट स्टेटमेंट बघितल्यानंतर आपण बघणार आहे ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स कशाला आपण म्हणतो बघा? अ सेंटेन्स whose truth value varies from person to person. ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन वेगळी वेगळी येते त्या सेंटेन्सना आपण ओपन सेंटेन्स म्हणू शकतो. किंवा ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. परिस्थिती काय आहे याच्यावरती डिपेंड्स असेल ट्रूथ व्हॅल्यू, किंवा कंडिशन काय आहे याच्यावरती डिपेंड्स असेल ट्रूथ व्हॅल्यू. which is not mentioned in a sentence. Such a sentence is called open sentence. बघा की ओपन सेंटेन्स म्हणजे ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू पर्सन टू पर्सन वेगळी वेगळी येते, व्हेरीड होते, त्या सेंटेन्सना आपण ओपन सेंटेन्स म्हणू शकतो. किंवा ट्रूथ व्हॅल्यू सेंटेन्सची जी आहे ती डिपेंड्स अपॉन सिच्युएशन, कंडिशन. सिच्युएशन किंवा कंडिशन वरती डिपेंड्स असेल, जी कंडिशन किंवा जी सिच्युएशन त्या सेंटेन्स मध्ये मेन्शन केलेली नसेल अशा सेंटेन्सना आपण ओपन सेंटेन्स असं म्हणणार. इथे मी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ओपन सेंटेन्सची. ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा की ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. तर इथं बघायचं इट इज व्हाईट इन कलर. आता इट इज व्हाईट इन कलर असं जेव्हा मी म्हणतो आहे, इट काय आहे त्याच्यावरती याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स आहे. समजा इट माझं चॉक असेल, इट हे जे आहे हे चॉक असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार. इट हा जो वर्ड आहे प्रोनाउन्स म्हणतो आपण त्याला, हे समजा ब्लॅकबोर्ड साठी वापरलेला असेल तर हे काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. म्हणजे इट काय आहे त्याच्यावरती याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, ही इज अ स्मार्ट. आता ही इज अ स्मार्ट हे सेंटेन्स जर तुम्ही विचारात घेतलं, हा ही कोण आहे याच्यावरती डिपेंड्स आहे. समजा ही हे जे प्रोनाउन्स आहे ते माझ्यासाठी वापरलं असेल तर कदाचित ट्रू असेल. समजा हे तुमच्यासाठी वापरलं असेल तर कदाचित फॉल्स असेल. म्हणजे ही कोण आहे त्याच्यावर तो स्मार्टनेस डिपेंड्स आहे. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू आपण डिसाइड करू शकत नाही. याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन ही, हे लक्षात घ्या. म्हणून याला मी ओपन सेंटेन्स म्हणतोय. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. आता दुसरं एक्झाम्पल, थर्ड नंबरचं एक्झाम्पल बघा, पंजाबी फूड इज व्हेरी टेस्टी. आता माझ्या दृष्टीनं पंजाबी फूड व्हेरी टेस्टी असेल, तुम्ही म्हणणार बिलकुल मला टेस्टी वाटत नाही, बोगस आहे म्हणणार. म्हणजे हे डिपेंड्स अपॉन पर्सन टू पर्सन. याची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती पर्सन टू पर्सन बदलणार आहे. काही लोकांना ते पंजाबी फूड टेस्टी वाटेल, त्यांच्या दृष्टीने हे सेंटेन्स ट्रू वाटेल. काही लोकांना पंजाबी फूड टेस्टी नाही असं वाटेल, त्यांच्या दृष्टीने हे फॉल्स असेल. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज पर्सन टू पर्सन. आणि म्हणून हे ओपन सेंटेन्स येतं. आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. आता लास्ट एक्झाम्पल इथं फोर्थ नंबरचं जे एक्झाम्पल आहे, 2i इज इक्वल टू 5 मी लिहिलेला आहे. 2i इज इक्वल टू 2i इज इक्वल टू 10 लिहिलेला आहे. y ची व्हॅल्यू जर 5 असेल तर हे ट्रू होतं, आणि y ची व्हॅल्यू अदर दॅन 5 असेल तर हे काय होतं? फॉल्स होतं. म्हणजे या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू y ची व्हॅल्यू काय घेणार आहे याच्यावर डिपेंड्स आहे.
म्हणजेच वी कॅनॉट डिफाइन किंवा वी कॅनॉट डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. याची ट्रूथ व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकत नाही, ठरवू शकत नाही. पर्सन टू पर्सन ती वेगळी वेगळी येते किंवा कंडिशन किंवा सिच्युएशन नुसार ती वेगळी वेगळी येते. तेव्हा त्या सेंटेन्सना ओपन सेंटेन्स असं म्हणतो आहे. आणि ओपन सेंटेन्स नॉट स्टेटमेंट कॅटेगरीज मध्ये येतात, हे लक्षात घ्या. ओके, राईट डाऊन. तर आपण आता बघणार आहे ॲटॉमिक स्टेटमेंट. ॲटॉमिक स्टेटमेंट हे स्टेटमेंट असतं, हे लक्षात घ्या. तर ॲटॉमिक स्टेटमेंट नेमकं काय आहे? अ स्टेटमेंट which cannot be broken is called atomic statement. जे स्टेटमेंट किंवा जे सेंटेन्स आपण ब्रेक करू शकत नाही त्याला आपण ॲटॉमिक स्टेटमेंट असं म्हणतो. उदाहरण दाखल बघा, इथं मी एक्झाम्पल लिहिलेलं आहे. राम अँड श्याम आर ब्रदर. आता इथं आपण असं करू शकतो का की राम इज ब्रदर अँड श्याम इज ब्रदर, असं आपण करू शकत नाही. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे हे आपण ब्रेक करू शकत नाही. किंवा दुसरं एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे. सीता अँड गीता आर सिस्टर. सीता आणि गीता सिस्टर आहेत. मी असं लिहू शकतो का सीता इज अ सिस्टर अँड गीता इज अ सिस्टर, असं आपल्याला लिहिता येणार नाही. म्हणजे ही सेंटेन्स जी आहे ती ब्रेक होत नाही. आणि जी सेंटेन्स ब्रेक होत नाही त्याला आपण ॲटॉमिक स्टेटमेंट असं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ॲटॉमिक स्टेटमेंट इज अ सिंपल स्टेटमेंट. ॲटॉमिक स्टेटमेंट हे एक सिंपल स्टेटमेंट असतं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सिंपल स्टेटमेंट आपण कशाला म्हणतो, तर त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मी इथे लिहिलेलं आहे. सिंपल स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट, अ स्टेटमेंट which cannot be split further into two or more statements is called simple statement. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये याची डेफिनेशन असं करता येईल. अ स्टेटमेंट which is not a combination of two or more statements is called simple statement. दोन किंवा दोन पेक्षा अधिक सेंटेन्सचं कॉम्बिनेशन नसेल अशा स्टेटमेंट आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणणार. सो राईट डाऊन दिस इन्फॉर्मेशन. तर इथं काही सिंपल स्टेटमेंट चे एक्झाम्पल मी एक दोन एक्झाम्पल लिहिलेले आहेत. 3 and 5 आर ट्विन प्राइम्स. 3 and 5 आर ट्विन प्राइम्स हे सिंपल स्टेटमेंट आहे किंवा सिंपल सेंटेन्स आहे. पॅरिस इज द कॅपिटल ऑफ फ्रान्स. इट इज ऑल्सो सिंपल स्टेटमेंट. आता कंपाऊंड स्टेटमेंट कशाला म्हणायचं? If a statement is the combination of two or more simple sentences, if the statement is the combination of two or more simple sentences or statements, then it is called compound statement. बघा, दोन किंवा अधिक सिंपल स्टेटमेंटच्या कॉम्बिनेशन पासून जर आपल्याला स्टेटमेंट मिळालं असेल तर त्याला आपण कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतो आहे. इथं मी एक्झाम्पल दिलेले आहे. 2 is a rational number and root 2 is an irrational number. 2 is a rational number हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. root 2 is an irrational number हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. आणि अँड या कनेक्टिव्हिटीनं मी हे कंबाईन केलेलं आहे. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट कंबाईन करून मला हे सेंटेन्स मिळालेलं आहे. म्हणून याला मी कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणू शकतो. दुसरं एक्झाम्पल बघा. 5 इज अ रियल नंबर अँड 5 प्लस आयोटा, 5 प्लस आयोटा इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 5 इज अ रियल नंबर हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. 5 प्लस आयोटा इज अ कॉम्प्लेक्स नंबर हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. ही दोन सिंपल स्टेटमेंट और या कनेक्टिव्हिटीनं
आपण कंबाईन केलेले आहेत म्हणून याला मी कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणू शकतो. किंवा थर्ड एक्झाम्पल बघा, इफ अ क्वाड्रिलॅटरल is a rectangle then its diagonal are congruent. बघा, a quadrilateral is a rectangle हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. its diagonals are congruent हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे. if आणखीन then या कनेक्टिव्हिटीनं ही दोन सिंपल स्टेटमेंट कंबाईन केलेली आहेत म्हणून मी याला या स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणू शकतो. राईट. तर आपल्याला लॉजिकल कनेक्टिव्हज बघायचे. लॉजिकल कनेक्टिव्हज आपण कशाला म्हणतो? दी वर्ड्स ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स, ग्रुप ऑफ वर्ड्सला आपण फ्रेजेस म्हणतो किंवा फ्रेज म्हणतो आहे. तर the words or group of words which are used to connect two statements are called logical connectives. दोन सिंपल स्टेटमेंट जोडण्यासाठी जो आपण वर्ड्स वापरतो किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स वापरतात त्याला आपण लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणतो. या टॉपिक मध्ये कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्हज आपण शिकणार आहोत त्या मी इथे मेन्शन केलेले आहेत. या टॉपिक मध्ये अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ, याला शॉर्ट मध्ये IFF इफ असंही म्हणतात. अँड नॉट म्हणजे कुठल्या कनेक्टिव्हज आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत? अँड, ऑर, इफ, डॉट डॉट, देन, if and only if and not या कनेक्टिव्हज आपण या टॉपिक मध्ये वापरणार आहोत. इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सिंपल स्टेटमेंट which are used in compound statement are called सब स्टेटमेंट किंवा कंपोनेंट स्टेटमेंट असं म्हणतात. कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये जी सिंपल स्टेटमेंट्स वापरली जातात त्या सिंपल स्टेटमेंट्सना आपण सब स्टेटमेंट्स म्हणतो आहे किंवा कंपोनेंट स्टेटमेंट्स असं म्हणतो आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू, कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कशावरती डिपेंड्स असते? सब स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूवरती. आणि तुम्ही जी काही कनेक्टिव्हिटी वापरताय, जो कनेक्टिव्ह वर्ड्स वापरताय त्याच्यावरती कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स असते. हे दोन पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा. राईट डाऊन दिस इन्फॉर्मेशन. आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिक या टॉपिक मध्ये बऱ्याचशाच गोष्टी शिकलेलो आहोत. उद्या लॉजिकल कनेक्टिव्हिटी, वेगवेगळ्या कनेक्टिव्हिटीचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. मात्र आज आपण ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्याच्याबद्दल आपल्या मनात काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही लिहायला हरकत नाही. किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, खाली स्क्रीन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमच्या शंका विचारायला हरकत नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. आज आपण इथंच थांबू. उद्याच्या लेक्चर मध्ये पुढचा पार्ट बघूया. थँक्यू.